Hi, good morning, friends. In today's lecture, we can understand the construction and working of transistor and the biasing of transistor. So we know that transistor is a three-terminal semiconductor devices. That is, it having a three terminals: emitter, base, and collector. Here we see that there are two types of transistor. First one is the PNP transistor and second is the NPN transistor. Here we see the circuit symbol of transistor. Here again we see the deep circuit symbol of transistor. If we know that P or N type material is a semiconductor, then if N type semiconductor is sandwiched between two P type semiconductors, then such a type of transistor is called PNP transistor. And when one P type semiconductor is sandwiched between two N type semiconductors, then such a transistor is called NPN transistor. Here again we see the three terminals of transistor, that is collector, base, and emitter. Here we see the actual working of transistor. In first it is a NPN transistor, and in second it is the PNP transistor. Here we see the working of transistor. When the transistor is in working condition, the base emitter junction is always forward bias and emitter collector junction is a reverse bias. Here we see that bipolar junction transistor, that is, it, it is a semiconductor device constructed with three doped region. As we see in earlier that the transistor is a three regions: emitter, base, and collector. These regions essentially forms two back-to-back PN junction in the same block of semiconductor material. म्हणजे सिलिकॉनच्या ब्लॉकवर दोन पी एन जंक्शन जर का एकत्र केले तर त्यापासून ट्रान्झिस्टर तयार होतो, ज्याला आपण पी एन पी किंवा एन पी एन ट्रान्झिस्टर म्हणतो. इथे ट्रान्झिस्टरचं वर्किंग कसं चालतं इथे बघ दिसतंय की या ठिकाणी हा जो काही एन पी एन असेल तर हा मधला बेस असेल, खाली जर का कलेक्टर असेल आणि वरती इमिटर असेल. तर इमिटर बेस जंक्शन हे नेहमी फॉरवर्ड बायस असतं आणि इमिटर कलेक्टर जंक्शन हे नेहमी काय असतं, रिव्हर्स बायस असतं. आता या ठिकाणी तुम्ही खाली पाहू शकता की खालचा इमिटर आहे, मधला बेस आहे. तर इमिटरमध्ये काय एन टाईप आहे, म्हणजे त्याच्यात निगेटिव्ह चार्ज कॅरियर आहेत, म्हणून त्याला बॅटरीचं निगेटिव्ह आपण दिलेलं आहे. बेसमध्ये काय आहेत, होल्स आहेत, विच आर द पॉझिटिव्ह चार्ज कॅरियर, म्हणून आपण बॅटरीचं पॉझिटिव्ह दिले. म्हणजे इमिटर बेस जंक्शन आपण काय केलं आहे, फॉरवर्ड बायस केलं आहे. आणि त्याच वेळेला इकडे इमिटर कलेक्टर जंक्शन जे आहे ते काय झालं आहे, रिव्हर्स बायस आहे. इथे आता कन्स्ट्रक्शन दिलेलं आहे ट्रान्झिस्टरचं. द ट्रान्झिस्टर कन्सिस्ट ऑफ silicon crystal which is a thin layer of n type silicon is sandwiched between two layers of p type silicon. म्हणजे जसं मी तुम्हाला एन पी एन आणि पी एन पी असे दोन टाईप सांगितले होते की दोन पी टाईप रिजनमध्ये जर का आपण एन टाईप सेमीकंडक्टर सँडविच केला असेल तर त्याच्यापासून आपल्याला पी एन पी ट्रान्झिस्टर मिळतो. आणि अल्टरनेटिव्हली जर का दोन एन टाईप सेमीकंडक्टरमध्ये आपण पी टाईप सँडविच केलं असेल तर आपल्याला काय मिळतं आहे, एन पी एन ट्रान्झिस्टर मिळतो. ठीक आहे. तर या ठिकाणी ट्रान्झिस्टर ऑपरेशन की ट्रान्झिस्टरचं वर्किंग दिलेलं आहे. आता मी तुम्हाला मगाशी म्हटली की बेस इमिटर जंक्शन हे नेहमी काय असतं, फॉरवर्ड बायस असतं. ते फॉरवर्ड बायस असण्यामुळे काय होतं ते बघा, फॉरवर्ड बायस इज अप्लाइड टू इमिटर बेस जंक्शन अँड रिव्हर्स बायस अप्लाइड टू द कलेक्टर बेस जंक्शन. अँड ड्यू टू फॉरवर्ड बायस इन इमिटर बेस जंक्शन इलेक्ट्रॉन्स आर मूव्ह टुवर्ड्स द बेस अँड धीस कॉन्स्टिट्यूएंट इमिटर करंट. म्हणजे त्यामुळे इलेक्ट्रॉन काय होतात, बेसकडे जातात आणि त्यामुळे काय होतं, इमिटर करंट त्या ठिकाणी फ्लो होतं आहे. इथे पुन्हा ट्रान्झिस्टरचं ऑपरेशन दिलेलं आहे. जसं आपण मगाशी म्हटलं की एन पी एन आणि पी एन पी असेल तर त्यानुसार आपण इमिटर बेस जंक्शन काय करतो, फॉरवर्ड बायस करतो आणि बेस कलेक्टर जंक्शन जे असतं ते काय करतो, रिव्हर्स बायस असतं. तर त्या ठिकाणी ट्रान्झिस्टरचं कन्स्ट्रक्शन दिलं. जसं मी तुम्हाला म्हटलं की ट्रान्झिस्टरमध्ये तीन रिजन असतात, पण ते रिजनचं डोपिंग कसं असतं हे या ठिकाणी दिलं आहे. द इमिटर रिजन इज हेवीली डोप
अँड इट्स जॉब इज इमिट कॅरियर्स टू द बेस. म्हणजे इमिटर जंक्शन कसं असतं, हेवीली डोप असतं, ते काय करतं, कॅरियर इमिट करतं किंवा इलेक्ट्रॉन काय करतं, बेसकडे पाठवण्याचं काम करतं. बेस रिजन इज व्हेरी थिन अँड लाईटली डोप. सगळ्यात कमी जो असतो तो काय असतो, बेस रिजन असतो. मोस्ट ऑफ करंट कॅरियर इंजेक्टेड इन टू द बेस पास ऑन द कलेक्टर. म्हणजे तो काय करतो, फक्त इमिटर करणं येणारे जे इलेक्ट्रॉन असतात ते कलेक्टरकडे पास करण्याचं काम बेस करतो. आणि जे कलेक्टर रिजन असतं, कलेक्टर रिजन इज मॉडरेटली डोप्ड अँड द लार्ज ऑफ ऑल 3 रिजन्स. त्याच्यात डोपिंग जरी कमी असेल तरी ते जो काय असतो तो सगळ्यात मॅक्झिमम पार्ट असतो ट्रान्झिस्टरमधला. ओके. आता हे जे ट्रान्झिस्टर आहेत, आता आपण ट्रान्झिस्टरचे 2 टाईप्स बघितले, PNP आणि NPN. पण हे ट्रान्झिस्टर आपण 3 प्रकारे वापरू शकतो, ज्याला आपण डिफरंट कॉन्फिगरेशन ऑफ ट्रान्झिस्टर म्हणतो. आता हे ट्रान्झिस्टर आपण 3 प्रकारे कसं वापरू शकतो, एक तर कॉमन बेस, दुसरं कॉमन कलेक्टर आणि थर्ड इज द कॉमन इमिटर. आता कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन म्हणजे नेमकं काय ते आता इथे बघू आपण. तर या ठिकाणी तुम्ही जर का डायग्राम बघितली असेल तर ज्या एंडला आपण ॲरो किंवा करंट फ्लोईंगची डायरेक्शन दाखवलेली असते, ते इनकमिंग आहे की आउटगोईंग आहे हे त्याच्यानुसार ठरतं. तर तो जो टर्मिनल असतो ज्याच्या थ्रू आपण करंट फ्लोईंगची डायरेक्शन दाखवतो त्याला आपण इमिटर म्हणतो. सेंटरचं बेस असतं आणि उरलेलं काय असतं, कलेक्टर असतं. तर या ठिकाणी तुम्ही जर का कलेक्टर बघितलं असेल तर सर्किटचा हाफ पार्ट जो असतो तो इनपुट पार्ट असतो आणि उरलेला असतो आउटपुट पार्ट असतो. So the common collector terminology is derived from the fact that collector is common to both the input and output side of the configuration. म्हणजे सर्किटच्या इनपुट आणि आउटपुट पार्टला जो आपण कॉमन दिलेला असतो, जो पार्ट म्हणजे 3 पैकी, आता इथे इमिटर, बेस आणि कलेक्टर आहे, तर जो आपण त्या ठिकाणी कॉमन केलेला असतो त्यानुसार त्या कॉन्फिगरेशनला नाव असतं. आता या फिगरमध्ये जर तुम्ही बघितलं तर कलेक्टर हा काय इनपुट आणि आउटपुटला कनेक्ट केला आहे, म्हणून या कॉन्फिगरेशनला आपण काय म्हणतो, कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन म्हणतो. त्यानंतर इथे बघा कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन आहे. जसं मी तुम्हाला मगाशी म्हटली की करंट फ्लोईंगची डायरेक्शन दाखवणारं जे टर्मिनल असतं त्याला आपण इमिटर म्हणतो. आणि इमिटर जर का इनपुट आणि आउटपुट दोन्ही पार्टला कॉमन कनेक्ट केलेलं असेल तर त्याला आपण काय म्हणतो, कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन म्हणतो. आणि तसंच कॉमन बेस पण असतं. तर इथे या ठिकाणी दिलं आहे बघा, कॉमन बेस, कॉमन इमिटर, कॉमन कलेक्टर. तर कॉमन बेसमध्ये काय आहे की हा जो सेंटरचा बेस आहे तो इनपुट आणि आउटपुट पार्टला कनेक्ट आहे. कॉमन इमिटरमध्ये काय, इमिटर आहे जो काय करतोय, करंट फ्लोईंगची डायरेक्शन दाखवते, ज्याला आपण ॲरो कनेक्ट केला आहे. तर हा इमिटर आपण इनपुट आणि आउटपुट पार्टला कनेक्ट केला आहे, म्हणून याला कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन म्हणतात. आणि लास्ट फिगरमध्ये आपण काय केलं आहे, कलेक्टर, तिन्ही याला काय केलं आहे, कॉमन केलं आहे, म्हणून याला आपण काय म्हणतो, कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन म्हणतो. इथे पुन्हा इमिटर, बेस आणि कलेक्टर रिजन त्या ठिकाणी दाखवलेत. तर NPN ट्रान्झिस्टर असेल तर N टाईपमध्ये काय असतात, फ्री इलेक्ट्रॉन्स असतात, आणि P टाईप मटेरियलमध्ये काय असतात, फ्री होल्स असतात, किंवा ज्याला आपण पॉझिटिव्ह चार्ज कॅरियर म्हणतो.